काळाचा घाला कधी आणि कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही। आयुष्यातले आनंदाचे क्षण एका क्षणात दुःखाच्या डोंगराखाली कसे जातील याचा आपण कधी विचारही करू शकत नाही। अशीच एक हृदयद्रावक घटना मराठमोळ्या अभिनय क्षेत्रातील एका कुटुंबासोबत घडली। अभिनेता धनंजय कोळी याचं भीषण रस्ते अपघातात निधन झालं। वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। त्यांच्या निधनानं मराठी कलाविश्वात आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली। ही दुर्दैवी घटना पुण्याच्या नवले पुलाजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या भीषण अपघातात 2 ट्रकच्या मध्ये अडकलेल्या कारमधील 5 जणांनी आपले प्राण गमावले। त्यात धनंजय कोळी यांचाही समावेश आहे। धनंजय कोळी हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे। व्यवसायासोबतच ते अभिनयाची आपली आवडही जोपासत होते आणि काही नाटकांमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या होत्या। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे धनंजय यांच्या पत्नीने 3 महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता। घरी छोटा पाहुणा आल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, पण या अपघातानं तो आनंद हिरावून घेतलाय। अपघात झाला तेव्हा त्यांची पत्नी आणि बाळ लातूरमध्ये होते, तर आई वडील पुण्यात। नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या भावनांनुसार या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला। 3 महिन्यांचा मुलगा वडिलांच्या प्रेमाला पोरखा झाला। धनंजय कोळी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचे आनंदी फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते। आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याबद्दल ते खूप उत्साही होते, पण दुर्दैवानं तीच पोस्ट त्यांच्या आयुष्यातील अखेरची पोस्ट ठरली आहे। बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 3 महिन्यातच धनंजय कोळी यांनी जगाचा निरोप घेतलाय। त्यांच्या या अकाली जाण्यानं पत्नीला आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला। मंडळी, या अपघाताबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।